जय शिवराय. किल्ले पन्हाळा. किल्ले पन्हाळा हा सह्याद्रीत एका शिखरावर बांधलेला आहे. किल्ले पन्हाळा हा कोल्हापूरच्या वायव्येस सुमारे 10 मैलावर आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची सुमारे 30,047 फूट इतकी आहे व कोल्हापूरच्या बाजूने या गडाची उंची सुमारे 975 फूट आहे. या किल्ल्याचा घेरा हा 4 मैलांचा आहे. गडाच्या संरक्षणासाठी भक्कम तटबंदी आहे. वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. किल्ले पन्हाळा येथे प्राचीन काळी पराशर ऋषी राहत असत. हा किल्ला इसवी सन 1191 ते 1192च्या सुमारास शिलाहार राजा दुसरा भोज यांच्या राजधानीचे शहर होते. राजा भोज यांनी काही किल्ले बांधले, त्यात बावडा, भुदरगड, पन्हाळा आणि विशाळगड हे मुख्य किल्ले होय. इसवी सन 1209 ते इसवी सन 1210 च्या सुमारास देवगिरीच्या यादवांनी राजा भोज यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या हातातून किल्ले पन्हाळा गेला. इसवी सन 1489 मध्ये किल्ले पन्हाळा हा विजापूरच्या आदिलशाही घराण्याच्या ताब्यात गेला व त्यांनी हा किल्ला आणखी भक्कम करून घेतला. 1534 ते 1557 या काळातील अनेक शिलालेख या गडावर आढळतात. इसवी सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले पन्हाळा विजापूरकरांपासून जिंकून घेतला. नंतर हा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी विजापूरकरांनी सिद्दी जोहरला पाठवला. त्याने गडाला वेढा घातला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरच होते. किल्ल्यास सुमारे 4 महिने वेढा घातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या युक्तीने गडावरून बाहेर पडले व विशाळगडकडे निघाले. यावेळी पावनखिंडमध्ये स्वामी सेवेकरिता बाजीप्रभू धारातीर्थी पडले. यावेळी हा किल्ला विजापूरकरांकडे गेला. पुन्हा इसवी सन 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. इसवी सन 1674 मध्ये विजापूरकरांनी पन्हाळा जिंकण्यासाठी अब्दुल करीम यास पाठवले. त्याला हा गड घेता आला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूवेळी छत्रपती संभाजी महाराज किल्ले पन्हाळ्यावरच होते. पुढे इसवी सन 1689 मध्ये औरंगजेबाच्या सरदाराने छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात संगमेश्वर येथे कैद केले. त्यावेळी किल्ले पन्हाळा हा मोगलांच्या ताब्यात गेला.